SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो ज्यामुळे मुलांचे बौद्धिक, भाषिक व संभाषण कौशल्य वाढीस लागेल याबद्दलचे विशेष उपक्रम आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण पाहतो की आपल्या शाळेतील मुले मराठी बोलतात, हिंदीही बोलतात, पण इंग्रजी बोलताना मात्र त्यांना अनेक अडचणी येतात। मुलांच्या मनामध्ये इंग्रजीबद्दलची एक भीती असते। ही मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती दूर व्हावी आणि मुलांनी अगदी सहजतेने इंग्रजी बोलावं यासाठी आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या माध्यमातून आपण मुलाखत हा उपक्रम राबवू शकतो। या उपक्रमाच्या माध्यमातून आपण गावातील, आपल्या क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीची मुलाखत इंग्रजीतून घेऊन मुलांचे संभाषण कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो। या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या गटशिक्षण अधिकारी माननीय सौ सोनाली विभूते मॅडम यांची मुलाखत घेतली आणि मुलांचे संभाषण कौशल्य वाढवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला। My grandmother name is Tarabai and my grandfather name is Dadu. याचबरोबर फक्त इंग्रजीच नाही तर हिंदी या भाषेतही आपण मुलाखत हा उपक्रम राबवू शकतो आणि मुलांचे विविध भाषेतील संभाषण कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो। याचबरोबर आपला आजचा आनंददायी शनिवारचा दुसरा उपक्रम आहे मुलांना जापनीज किंवा संस्कृत सारख्या भाषांमधील छोटी छोटी वाक्य बोलायला शिकवणे। मुलांसोबत शिक्षकांनीही ती वाक्य बोलणे आणि मुलांचे संभाषण कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करणे। यासाठी आपण मुलांना वेगवेगळ्या प्रकारची वाक्य मराठी, इंग्लिश, जपनीज आणि संस्कृत सारख्या भाषांमध्ये बोलायला शिकवू शकतो। कोन्निचिवा, नमस्ते, हाउ आर यू, जैसे दो, भगवान कथामसी, गुड मॉर्निंग, ओहायो गोजाइमासु, सुप्रभातम, स्टैंड अप, तात्ते कुडासाई, उत्तिष्ठतु, विविध प्रकारच्या भाषा शिकल्यामुळे मुलांमध्ये संभाषण कौशल्य तर वाढतेच, पण त्याशिवाय आपल्या भाषांव्यतिरिक्त या भाषा असल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो। याचा उपयोग मुलांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी नक्कीच होऊ शकतो। सायोनारा, पुनर्मिलनम। त्याचबरोबर आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या माध्यमातून आपण फळ्यावर न बघता त्रिकोण काढणे अशा प्रकारचा फन गेमही मुलांचा घेऊ शकतो, ज्यामधून बौद्धिक कौशल्याच्या विकासासोबत डोळे, हात यांचा समन्वय साधण्याचे कौशल्यही मुलं आत्मसात करू शकतात आणि हे कौशल्य आत्मसात करत असताना त्यांना खेळाच्या माध्यमातून आनंदही मिळतो। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांचे आयोजन आपण या शनिवारच्या माध्यमातून शाळेमध्ये करू शकतो, ज्यामधून मुलांचं बौद्धिक कौशल्य, संभाषण कौशल्य, मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आपण नक्कीच साध्य करू शकतो। वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण आनंददायी शनिवार यशस्वी बनवू शकतो। कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।